नमस्कार, मी बसुंपडी शळगावकर, बीपीएस मराठीचा हा विशेष भाग. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये शेळगाव, नरसिंह, त्याचबरोबर तमलूर, शेवाळा, मंडगी, बेदनकलूर, उमर सांगली या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन त्या ठिकाणी शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं, गावकऱ्यांचं मत आहे की कुठलेही पंचनामा न करता या ठिकाणी शासनाने त्यांना त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांची आहे. तर या संदर्भात सन्माननीय रामदास पाटील सुलतानकर आपल्याशी काय बोलतायत आपण जाणून घेऊया या भागामध्ये. नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड या भागामध्ये विशेषतः शेळगाव, शहापूर, सोंडगी, मेदनकल्लूर आणि इतर या सर्व आजूबाजूच्या नरंगल, तमलूर या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. शेती ही पूर्णतः खरडून गेलेली आहे आणि त्या ठिकाणी काहीच उरलेलं नाही आहे. त्यामुळं शासनाला आणि सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की तात्काळ पंचनामे करावे. आणि पंचनामे करण्याची आता या ठिकाणी कुठलीही आवश्यकता राहिलेली नाही आहे. 100% या ठिकाणी पूर्णतः जमीन या महापुरानं वाहून गेलेली आहे. अनेक जनावरं या ठिकाणी दगावलेली आहेत. अनेक घरांची पडझड झालेली आहे. त्यामुळे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि शासनाला विनंती करतो. आणि शेतकऱ्यांनी धीर धरावा, खंबीरपणाने सदैव कुठल्याही संकटामध्ये आम्ही आपल्यासोबत आहोत अशी आम्ही आपणास विश्वास देतो आणि आपण काळजी घ्यावी ही आपणास विनंती करतो.